महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा पार पडलेला आहे। यामध्ये ठाणे आणि कोकणातील 8 मंत्र्यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतंय, तर पश्चिम महाराष्ट्रातील 10 मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलाय। मराठवाड्यामधील 6 मंत्र्यांचा समावेश आहे, मुंबईतल्या 2 मंत्र्यांचा, तर विदर्भातील 9 मंत्र्यांचा समावेश आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील 7 मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये टीम फडणवीस यांच्या या नवनियुक्त मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम झालेला आहे। ठाणे आणि कोकणातील 8 मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रामधील 10 मंत्री, मराठवाड्यामध्ये 6 मंत्रिपदं, मुंबईला 2 मंत्रिपदं, तर विदर्भातला 9 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि उत्तर महाराष्ट्राला 7 मंत्रिपदं मिळालेली आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। कृष्णात, प्रादेशिक समतोल हा बघितला गेलेला आहे मंत्रिमंडळाचा विस्तार करताना, त्याचबरोबर जातीय समतोल हा देखील बघितला गेलेला आहे पाहिलं गेलं तर, कारण सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधित्व मिळावं, त्याचबरोबर प्रादेशिक प्रत्येक विभागानुसार प्रतिनिधित्व मिळावं याचा विचार हा तिन्ही पक्षांना घेतलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच या महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये काही फक्त थोडेसे पूर्व विदर्भाचा काही भाग सोडला तर सर्व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न हा केला गेलेला पाहायला मिळतो। निश्चितच धन्यवाद कृष्णात सविस्तर माहितीसाठी।